भाजपचे मुख्य सहप्रवक्ते यावेळेला आपल्यासोबत अजितजी चव्हाण जोडले गेले आहेत. अजितजी, न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं स्वागत. बरं, विमानाच्या मेंटेनन्सचा रिपोर्ट सर्वसामान्यांना का दिला जात नाही अशी शंका आज रोहित पवारांनी उपस्थित केलेली आहे. रोहित पवारांनी या संदर्भातलं सविस्तर असं प्रेझेंटेशन, त्यानंतर झालेली पत्रकार परिषद आणि विमान कंपनी आणि सर्व्हिस प्रोव्हायडर यावरती अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. एक जबाबदार सरकार म्हणून आता सरकारची भूमिका काय असायला हवी? नाही, सरकारची भूमिका अशीच आहे की या विषयामध्ये कुणीही काहीही शंका व्यक्त केली विषयाची तर तिचं निरसन झालंच पाहिजे. मी अगदी सामान्य कार्यकर्ते आणि पवार कुटुंब या सगळ्यांनाच माननीय अजितदादांच्या निधनामुळे धक्का बसलेला. आपण ही घटना घडल्यानंतर काही तासांमध्ये जर टीव्ही चॅनल्सवरचे लाईव्ह बघितले, मला वाटतं मी आपल्याही कार्यक्रमामध्ये ते बोललेलो आहे त्याच दिवशी, ही जी विमान कंपनी आहे या विमान कंपनीवरती माझा सुद्धा व्यक्तिगत अत्यंत रोष आहे. त्याचं कारण असं की या विमान कंपनीच्या विमानांचे किरकोळ अपघात, इतर सगळ्या गोष्टी, त्यांनी न पाळलेले नियम, या सगळ्या गोष्टींचा पूर्व इतिहास फारसा चांगला आहे असं नाही हे अवघ्या काही तासामध्ये संशोधन केल्यानंतर लक्षात आलं. काय नेमकं असं घडलं की हा अपघात झाला याची सल, याच्या शंका प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. अनेकांनी सांगितलं की अनेक विमान एक्सपर्ट्सनी सांगितलं की ज्या पद्धतीने हा अपघात झालेला आहे प्रथमदर्शनी घातपात वाटत नाही. परंतु रोहित पवार हे अजित पवारांच्या कुटुंबापैकी एक होते. दादांच्या निधनाचं दुःख सगळ्यांनाच विचारले. त्यामुळे यात जो कोणी काही प्रश्न उपस्थित करत असेल ना, निश्चितपणे, आणि आपण सीआयडीची चौकशी, डीजीसीएची चौकशी माननीय देवेंद्रजींनी अगदी पहिल्याच दिवशी स्पष्ट केलं होतं. एकतर विमानाच्या क्षेत्रामधल्या अनेक तज्ञांशी बोलल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की अगदी किरकोळातला किरकोळ म्हणजे पंखा कुठे घासला शेजारच्या विमानाला, त्याही विमानाचा अत्यंत अत्यंत तपशीलवार त्या घटनेची चौकशी केली जाते. ती चौकशी त्रयस्थ व्यक्तींच्या मार्फत केली जाते, विमान क्षेत्रामधल्या अतिशय अनुभवी लोकांच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळं जे काय या विषयामध्ये तर महाराष्ट्राच्या लाडक्या दादांचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्याबरोबर सगळे लोक मरण पावले. त्यामुळं यात कुठेच शंका नाही, किंतु नाही, परंतु नाही. या माध्यमातून ज्या कुठल्या मंडळींना राजकारण करायचं असेल त्यांनी ते निश्चितपणे करावं. आदरणीय दादांचा मृत्यू ही इतकी दुःखद घटना आहे की या विषयामध्ये कुठेही राजकीय टीका टिप्पणी करावी असं आम्हाला वाटत नाही. आमच्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांचे आपण स्टेटमेंट्स काढून पहा. आम्ही पहिल्या दिवसापासून आदरणीय अजितदादांच्या कुटुंबाच्या पाठीशी अतिशय ठामपणे उभे आहोत. त्यामुळे कुणाच्या मनात काही शंका असेल तर तिचं निरसन 100% झालं पाहिजे. या कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही. आदरणीय वहिनी सरकारमध्ये आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्या स्वतः सरकारच्या चालकांपैकी एक आहेत, सरकारच्या प्रमुख 3 व्यक्तींपैकी एक. त्यामुळे मला बिलकुल असं वाटत नाही की कुठल्याही परिस्थितीत, आणि हा विमान अपघात इतकी मोठी गोष्ट आहे, ही जागतिक पातळीवरची घटना आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि इतके लोकप्रिय नेते अजितदादा पवारांचं निधन ही काही साधी गोष्ट नाही ना. आणि याच्यामध्ये जर कुठं काही घातपात असला तर तो असा कोणाला दाबून टाकता येणार नाही. दुसरा विषय राहिला याच्यामध्ये की सर्व ज्या यंत्रणांच्या मार्फत चौकशी सुरू आहे त्याच्यामधून अतिशय सखोल चौकशी होईल. बऱ्याच लोकांनी अगदी किरकोळ मागण्या केल्या की इथलं फुटेज द्या, तिथलं फुटेज द्या, सीसीटीव्हीचं फुटेज, ते जातील तेव्हाचं फुटेज कुठे गेलं. अरे बाबा, अशा किरकोळ गोष्टी काय होणार नाही. याच्यामध्ये सीआयडी चौकशी महाराष्ट्र शासन करताय, याच्यामध्ये केंद्राच्या एजन्सी चौकशी करतायत, याच्यामध्ये या संपूर्ण विमान विषयक नियामक अत्यशय अधिकार असणाऱ्या डीजीसीए कडून या सगळ्या विषयाची सखोल चौकशी होणार आहे. बरोबर आहे. मात्र त्यामुळे विशालजी, मला असं वाटतं की याच्या आडून मात्र कोणी राजकारण करत असेल ना तर ते काही बरोबर आहे. आता राजकारणाचा विषय अजितजी तुम्ही काढलेलाच आहे, तर मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे की या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीच्या बाबतीत आलेल्या अनेक तक्रारी, त्यावरती तुम्ही स्वतः देखील नाराजी व्यक्त करताना दिसतायत, कारण तो पाढा तुम्हीही पाहिलेला असेल, किती तक्रारी आलेल्या आहेत. मात्र एक गोष्ट रोहित पवारांच्या या संपूर्ण पत्रकार परिषदेतली महत्त्वपूर्ण, ती म्हणजे एका फाईलसाठी त्यांची झालेली अडवणूक, रस्त्याचा बदललेला प्रवास, त्यानंतर विमानानं करावा लागणारा प्रवास, आणि जर विदर्भातल्या त्या एखाद्या नेत्याकडे हा इशारा जात असेल, त्या फाईलीकडे जर इशारा केला जात असेल, तर याची सखोल चौकशी आता सरकारला करावीच लागणार आहे. त्या दृष्टीनं तुम्ही काही पावलं उचलणार आहात का? कारण अजितदादांच्या कुटुंबियांना जशी उत्तरं हवी आहे तसंच त्यांचे जे मतदार आहेत, त्यांचे फॉलोअर्स आहेत, त्या सगळ्यांना या प्रश्नांची उत्तरं हवीच आहेत.
किंबहुना आपल्यालाही असेल. याचं कारण एवढंच की तुम्ही देखील राजकारणी मंडळी आहात. संवेदनशील असलेला नेता उपमुख्यमंत्री महाराष्ट्रानं गमावल्यानंतर झालेलं जे मोठं दुःख आहे ते आम्ही तुमच्या डोळ्यातही त्यावेळेला पाहिलेलं होतं. आता प्रश्न तोच आहे की या सर्व प्रश्नांची उत्तरं कोण शोधणार, कोण समाधान करणार? विशालजी, मला तेच आपल्याला या सगळ्या विषयामध्ये म्हणायचं आहे की दादांच्या निधनानंतर शंका व्यक्त करणं, चौकशीची मागणी करणं ही अतिशय स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. ती तुमची आहे, माझी आहे, सामान्य जनतेची, सगळ्यांची आहे. पण मग कुठली तरी फाईल होती आणि त्या फाईलमुळे उशीर झाला, मग त्यांच्यावर दबाव टाकला गेला विमानानं जा. अरे ते अजित पवार होते, तो काही कोण लेच्यापेच्या माणूस होता का? दादांवरती कोणी कुठल्या गोष्टीसाठी दबाव टाकू शकतो का? आणि दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, बरोबर. आदरणीय देवेंद्रजींचे मित्र होते, मुख्यमंत्र्यांचे सहकारी होते. कुठली तरी एखादी फाईल त्यांना हवी आहे, तो निर्णय चांगला झाला पाहिजे आणि ती फाईल मी प्रत्यक्ष घेऊन जाईल, हे फक्त दादाच करू शकतात आणि ते त्यांच्या सत्सद बुद्धीने निर्णय घेऊन करू शकतात. दादांच्या वरती दबाव टाकणारा म्हणजे आपण प्रश्न विचारताय विशालजी, तुम्ही महाराष्ट्रामधले ज्येष्ठ संपादक आहात. अजित पवारांच्या वरती दबाव टाकणारा माणूस महाराष्ट्रात पैदा होईल असं वाटतं का आपल्याला? त्या दादा होते ते. आणि काय आहे की चौकशीची मागणी केली पाहिजे, त्याची चौकशी झाली सुद्धा पाहिजे. माझं तर मत आहे ती विमान कंपनी कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे. अशा पद्धतीनं आमच्या लाडक्या नेत्याचा मृत्यू झालेला आहे ना, लोकांना मनामध्ये राग आहे. परंतु दादांच्या मृत्यूचं अशा पद्धतीचं जर राजकारण होणार असेल तर मला असं वाटतं हे काही बरोबर नाही. जबाबदार लोक, जाणते लोक याच्यामध्ये बोलतायत. आणि कसं आहे, हा विषय इतका संवेदनशील आहे ना, माझा रोहित पवारांना एक सल्ला आहे की आपण अतिशय अभ्यासू पत्रकार परिषद घेतली, अनेक मुद्दे मांडले, त्याकरता संशोधन केलं. आपण हे निश्चित लावून धरा, कारण सगळ्या तपास यंत्रणांवरती याच्यामुळं एक प्रकारे झटपट आणि चांगला तपास तर होणारच आहे, पण त्याचा एक दबाव असतो निश्चित. बरोबर आहे. परंतु रोहित दादा, या विषयाला घेऊन आपण जर काही भावनिक राजकारण जर खेळलं तर ते आपल्या अंगलट सुद्धा येऊ शकतं, कारण लोकांचा तो मूड नाही. बरोबर आहे. पण मग अजितजी, मृत्यूच्या बाबतीमध्ये कुठली तरी एखादी फाईल होती, मग विदर्भातला नेता होता, अरे अजित पवार होते ते. बरोबर आहे. त्यांनी उपस्थित केलेली शंका आणि त्याचं तुम्ही खंडन करताय. जाता जाता शेवटचा एक प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे. अनेक VIP मंडळी अनेक वेळेला वेळ वाचावा म्हणून विविध विमान कंपन्यांचा वापर करताना दिसतात. अपघात कुठलाही असू दे, तो विमानाचा असू दे, रेल्वेचा असू दे किंवा रस्त्यानं जातानाचा असू दे, तो कोणत्याही कुटुंबियांना न परवडणारा आहे. त्या अनुषंगानं आता महाराष्ट्रात काही नवे नियम पाळले जायला हवे असं वाटतं का? कुणाचाही, नेत्याचाच कशाला, सर्वसामान्यांचा देखील मृत्यू होऊ नये या दृष्टीनं आता सरकारनं पावलं उचलणं गरजेचं असं वाटतंय का? नाही विशालजी, आपण सर्वसामान्य होतो. आपण काय रोज चार्टर्ड फ्लाईट मधनं किंवा हेलिकॉप्टरमधनं आपण फिरत नाही. बघा, लक्षात घ्या. कधीतरी कुठंतरी एखाद्या महत्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एखाद्या नेत्यांच्या बरोबर कधीतरी आपला या चार्टर्ड फ्लाईटमध्ये, विमानामध्ये बसण्याचा प्रसंग येतो. पण ज्यांना दररोज या सगळ्याचा वापर करावा लागतो त्या सगळ्या मंडळींनी एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं राम भरोसे कारभार आहे. याच्यामध्ये कुठेही वातावरण खराब आहे, एखाद्या बाबतीमध्ये आपल्याला जर नियम पाळण्याची वेळ आली, मुळात मी सांगतो, अतिशय आदरपूर्वक सांगतो की वरिष्ठ नेत्यांवरती लोकांचा इतका दबाव असतो किंवा त्या कार्यक्रमाला गेलंच पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह महाराष्ट्राच्या नाही, देशातल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांना असतो. आणि ही जी लोकभावना आहे, या लोकभावनेला बळी पडून बऱ्याच वेळेला ते रिस्क घेतात. पण माझी हात जोडून विनंती आहे सर्वच पक्षाच्या नेत्यांना, कारण आपल्याला कुटुंब आहे, तुमचे कार्यकर्ते आहेत आणि एक मोठा नेता तयार व्हायला विशालजी 30-35 वर्ष लागतात. तेव्हा तो राज्य पातळीवरचा नेता तयार होतो. दीर्घ अनुभव त्याला यावा लागतो आणि लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे कौशल्य या नेत्याकडे आहे. बरोबर. तर माझी विनंती या सगळ्या नेत्यांना आहे, नेत्यांच्या आसपासच्या लोकांना सुद्धा आहे की असा एखादा माणूस, 2 माणसं असली पाहिजे की ज्यांनी नेत्यांना खडे बोल सुनावले पाहिजे की नाही, आपण गाडीने जाऊ, मुक्काम करू, उद्या सकाळी जाऊ. आणि लोकांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की या नेत्यांना तुम्ही जो आग्रह करता त्याच्यामुळे ही मंडळी पावसामध्ये हेलिकॉप्टर चालवायला लावतात, धुकं असताना विमान उतरवायला लावतात आणि वेळेवरती पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करतात लोकांचं प्रेम म्हणून. पण वाहन अपघातामध्ये निदान माणूस वाचण्याची तरी शक्यता असते. हेलिकॉप्टरच्या किंवा विमानाच्या अपघातामध्ये एखादाच सुदैवी अहमदाबादच्या घटनेत एक तो माणूस वाचला, असं होत नाही. आपला माणूस जीवानिशी जातो. त्यामुळं जर गरज असेल तरच. आणि दुसरा एक विषय की या निमित्तानं, म्हणजे मी तर
यापूर्वी ही मागणी केलेली आहे, अधिकृतरित्या केलेली आहे की महाराष्ट्रामधल्या सर्व एव्हिएशन कंपन्यांकडे मशीनचे मेक्स, त्यांची मॅन्युफॅक्चरिंग इयर्स आणि त्यांची वॉरंटी आणि त्यांची जी सगळी क्षमता आहे ती जरी कागदावर व्यवस्थित दिसत असली तरी डीजीसीएने त्याची नीट तपासणी करावी आणि त्याच्यामध्ये काही टेक्निकल एरर्स आहेत का याची दर आठवड्याला किंवा महिन्याला तपासणी झाली पाहिजे. याचा खर्च या लोकांकडूनच वसूल केला पाहिजे, कारण हे अतिशय गंभीर आहे, भयानक आहे, दुःखद आहे, धोकादायक आहे. आणि आपल्या माध्यमातून मला पुन्हा एकदा एक सांगायचंय की याच्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले पाहिजे, कारण हा रांगडा आणि तितकाच हळवा नेता लोकांमधून गेला याचं दुःख आहे लोकांच्या मनामध्ये. पण दादा अंगार होते, हा अंगार गेल्यानंतर सुद्धा त्याचं इतकं तेज आहे की याच्यामध्ये खोट्या अफवा पसरवणं, याच्या आडून आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेणं आणि दादांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देणं असं कृपया कोणी करू नये. केलं तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये दादांबद्दल इतकं प्रेम आहे की या प्रेमाच्या तेजात जे लोक दादांच्या मृत्यूचं राजकारण आपल्या फायद्यासाठी करू पाहतायत ते जळून खाक होतील. आयुष्यभराची बदनामी आणि लोकांच्या मनात हे लोक उतरते. बघा, एवढा उमदा माणूस गेला विशालजीना. खरंच मी तुम्हाला सांगतो की पत्रकारितेत असताना नंतरही दादांशी जो काही संबंध आला, आमचे नातलग दादा होते, त्यामुळं एक गोष्ट मनामध्ये आहे की असा नेता, जो नेता महाराष्ट्राला फार फार आणखी चांगल्या पद्धतीने काम करून उंचीवर नेऊ शकला असता. माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी 10 वेळा सांगितलं याच्यामध्ये की मी जवळचा मित्र गमावला, या सगळ्याची नीट चौकशी होईल, अतिशय सखोल चौकशी व्हावी हीच आपली अपेक्षा. आणि अपरिमित झालेलं जे राजकीय नुकसान आहे ते कधी भरून न येण्यासारखं आहे. धन्यवाद अजितजी, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.